तर या ठिकाणी येणार 25 1 25 25 1 100 म्हणजेच 4 3 किती 12 हातचा 1 4 5 20 आणि किती 21 म्हणजे 212 तुमचा आन्सर येते आणि त्याच्या समोर आपल्याला पर्सेंटेजचं चिन्ह लावावं लागते 212%. कळलं का? एकदाच तुम्हाला जर कळलं असेल तर आपल्याला प्रॅक्टिस घ्यायला काही हरकत नाही. सगळे पूर्णांक लेखाचे ओळाचे. आता असं समजायचं की हे हायच नाही थोड्या वेळासाठी, हे हायच नाही. काय दिसते बरं तुम्हाला? 1 आणि 1 आणि 1 किती झाले बरं? हे 3 झाले. ओके 3 झाले. नंतर मग दोघांमध्ये बेरीजच आहे 1 1 आणि 1 किती झाले? 3 झाले. आता प्लस करायचं. मग हे जे रेषा मारल्या ना त्याच्यावर बेरीज करायची. 3/5 अधिक 2/7 अधिक 1/4. याचे वाला एलसीएम काढून सुद्धा आन्सर येते. सध्या मी तुम्हाला एलसीएम सांगत नाही हो, सांगतो आताच जस्ट साधा सांगतो. पण हे जशी मी आधी पद्धत शिकवली ते पद्धत इथे यूज करायची. कोणती बरं? तर हा 3 तर फिक्सच आहे, हा 3 फिक्स आहे. फक्त आता एवढं नवीन गणित आहे असं गृहीत पकडायचं. त्यातला हा एवढा भाग जे मी आधी शिकवला त्या पद्धतीने करायचा. म्हणजे 7 3 किती 21 आणि 5 2 किती 10 आणि हे 5 7 किती 35. म्हणजे आपण लिहून काय घेणार 21 अधिक 10 21 अधिक 10 21 अधिक 10 31 म्हणजे हे झाले 31/35 झालं. आता प्लस हा 1/4. आता म्हटलं तर थोडस सोपं तर झालं की नाही? थोडस सोपं झालं. म्हणजे आता कमी कमी संख्या आल्या, त्या हळूहळू कमी कमी संख्या येतात. आता इथे काय करणार तुम्ही 4 1 4 1 4 आणि 4 3 किती 12 124 आणि हे 35 आणि हे 35 चूक किती 140. पुन्हा तसं झालं. पण इथे आपल्याला बेरीज करायला चान्स आहे. हे 124 आणि 35 5 आणि 4 किती 9 2 आणि 3 किती 5 आणि हा किती 1 159 159 भागिले 40 शेवटच्या स्टेपवर. मी इथे लिहिलं असतं पण तुम्हाला ते दिसून येणार नाही म्हणून मी वर लिहिलं 159 भागिले 140. आता तुम्हाला करता येते भाऊ, एकदम सोपं आहे. आता बघा कसं 140 1 140 दिसूनच येते 140 1 140 उरले किती तर 159 मधून 140 वजा केले तर मित्रांनो इथे जे वजाबाकी जे आहे तर ते येतं किती तर 19. मग 1.19/140. आता हा जो आहे 3 मध्ये आपण 1.19/140 टाकले. आता मला सांगा हा 3 ने किती झालं 4 म्हणून 4.19/140 आन्सर झालेला आहे. दॅट्स इट कम्प्लीट. म्हणजे आन्सर आलेला आहे 4.19/140. हा दुसरा ट्रॅक झाला. हा काय झाला दुसरा ट्रॅक झाला. परंतु जे मी तुम्हाला पहिलं बेसिक शिकवलं तेच या ठिकाणी कमी पडलं. तिसरा ट्रॅक आपण एलसीएमचा घेऊ, परंतु त्यासाठी आपल्याला एलसीएम शिकावं लागेल. हा तिसरा काय एलसीएम ने पण येते. ठीक आहे. तिसरा ट्रॅक आपण एलसीएमचा घेऊ. हे कळलं का? हे कळलं असेल तुम्हाला. 1 आणि 1 2 आणि 1 3 3 घेतले प्लस म्हटलं. काय म्हटलं प्लस. प्लस म्हटल्यानंतर हे 3/5 घेतले 2/7 घेतले 1/4 घेतले 3/5 2/7चं कंपॅरिझन करून आपण 31/35 वर आलो. पुन्हा याला अटॅच केलं, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपलं त्याला 159/140 159/140 म्हणजेच 140 1 140 इकडे भागाकार द्यायचा आणि वर बाकी द्यायची 140 1 140 किती मोठा जरी असेल तर त्याला पाडा समजायचा थोड्या वेळासाठी. येस. सो इथे किती उरले तर 19 उरले. झालं. हा एक याच्यामध्ये ऍड केला तर 3 ने 4 झाले 4/19 4 इंटू 19/140 आन्सर झाला. आता तिसरा भाग आपण एलसीएम ने काढू. ओके तिसरा काय करू आपण एलसीएम ने काढू. ठीक आहे. आता तिसऱ्या भागामध्ये आपण जाऊ. तिसऱ्या भागामध्ये काय करायचं मित्रांनो, तिसऱ्या भागामध्ये तुम्ही काही केलं चालते. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, असं करा, असं करा किंवा असं करा किंवा एक हे करा. आता दोन्ही पद्धतीने एक साथ सांगतो. पहिले काय केलं आपण 5 1 5 5 3 8 8/5 अधिक 7 1 7 7 2 किती 9 9/7 अधिक 4 1 4 4 1 किती 5 5/4 बरोबर की नाही. 8/5 9/7 5/4 असं करायचं. झालं. हे झालं एक पद्धत एलसीएम ची एक पद्धत. एलसीएम फर्स्ट आणि एलसीएम सेकंड वापरून
आता दुसरं काय करायचं, सेम टू सेम, 1 2 3 3 लिहिले अधिक 3 अधिक, आता उरलं काय तर 3/5 अधिक 2/7 अधिक 1/4. जिथे अपूर्णांक आहे तिथे एलसीएम वापरायचं, जिथे अपूर्णांक आहे तिथे एलसीएम वापरायचं. आता एवढ्या ॲक्च्युअली एलसीएम किती निघते, एवढ्या ॲक्च्युअली एलसीएम किती निघते, सेमच आहे, याची एलसीएम काढा किंवा याची एलसीएम काढा, सारखीच आहे. मला सांगा दोन जर ह्या दोन जर मूळ संख्या असेल तर त्यांचा गुणाकार हे एलसीएम असते. दोन मूळ संख्या जर आल्या तर त्यांचा गुणाकारच हा एलसीएम असते. किंवा दोन क्रमागत जर संख्या आल्या क्रमागत तरी सुद्धा त्यांचा गुणाकार हा एलसीएम असते. इथं तसंच आलेलं आहे, 2 3 5 7 गुणाकारच मार लागेल. म्हणून इथे काय आलं, याच्यावाला एलसीएम किती येतो तर या तिघांचा गुणाकार म्हणजे एलसीएम येतो डायरेक्ट. तो कसा करायचा, अशी रेष मारायची. आता 5 7 किती 35 आणि 35 ची किती 140, 140 एलसीएम निघते त्याच्यावाला. किती निघतो 140. सो हे सारखे संख्या आहे ना इच्छे पण, सो याचा एलसीएम किती होणार आहे, सेम टू सेम कॉपी 140. आता काय करायचं बघा, हा 140 लिहून घ्यायचा बिनधास्त खाली, हा 140 लिहून घ्यायचा बिनधास्त खाली. आता काय म्हणायचं, हे 140 ने याला भाग द्यायचा, याला कितीचा भाग जाईल, याला भाग द्यायचा, याला हात नाही लावायचा, याला गुणाकार म्हणायचं, याला भाग द्यायचा. 140 न 5 ला भाग दिला तर काय येणार आहे सांगा, 140 न 5 ला भाग दिला तर काय येणार आहे. इथं जे कारण ते इथे होणार, म्हणजे हे दोन्ही सोपेच जाणार. कितीचा भाग जाईल बघा, आता इथं भाग देत 5 5 दोन्ही 10, इथं म्हणायचा 5, इथं असा गुणाकार करायचा, 5 दोन्ही 10 आणि उरले किती 40, 5 8 40, एवढा गुणाकार झाला. तसंच याला याचा आणि याचा भागाकार करायचा, पहिले एलसीएम आणि ह्या छेदाचा भागाकार करायचा. 7 दोन्ही 14 आणि हा 1 0 इथं झालं. तिसरा सुद्धा तसंच करायचा, जसं 4 आहे तर 4 3 12, 4 3 12 उरले किती 2 आणि 4 पंचे किती 20 झालं. आता या दोघांचा गुणाकार प्लस या दोघांचा गुणाकार प्लस आणि ह्या दोघांचा गुणाकार प्लस हे केलं तर खूप मोठं होते, पण करा लागते. एलसीएम तशीच पद्धत आहे, त्याच्या पलीकडे पद्धत नाही. एलसीएमला तसं करावंच लागते. मग इथं बघा गुणाकारच केला आपण, शेवटी इथे गुणाकार केला आणि इथे गुणाकार केला, म्हणजे आपली काही सुटकाच नाही त्याच्यातून. मग तुम्ही काय करणार, गुणाकार 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 8 8 64 6 8 2 16 16 6 22. ओके 16 6 किती 16 6 किती तर 22, 224 झाले. प्लस हे किती 9 2 18 म्हणजे 180, प्लस हे किती 5 5 25 आणि 5 5 25 5 3 15 2 किती 17. या तिघांची बेरीज किती होते तर तेवढीच होती आधी सारखी. हे बघा कुठे गेले ते, हे नाही, हे 579 होते. हे बघा इथे 5 5 आणि 4 9. हे बघा याच्यावर इच्छा इथंच लिहितो, हा इच्छा इथं अशी बेरीज लिहितो, म्हणजे बघा 5 आणि 4 9, हा 7 आणि 8 15 2 17, एक इथं दिला 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 2 5 579 आले. शेवटी आपण तिथं आलो. मग इथे काय म्हणणार तुम्ही, असा कट मारला 140 140 140 चूक जे होईल तेवढे आणि वर किती उरतात तर 19 उरतात. शेवटी आपल्याला आन्सर 4.19/140 वरच आलो आपण. याच्या पलीकडे दुसरी ट्रिकच नाही. म्हणजे बघा जे पहिले मी केलं होतं ना तेच एलसीएम ने केलं, त्याच्यापेक्षा तर ते गुणाकार करणं सोपं होतं. म्हणजे याच्यापेक्षा हा गुणाकार करणं सोपं तरी गेला. हे बघा काहीच कठीण नव्हता गेला. इथं 8 7 56 5 9 45 या दोघांची बेरीज केली. दोघांची बेरीज केल्यानंतर जे काही 101 आलं त्याला हा कनेक्ट केला, 101 ला हा 5/4 कनेक्ट केला, तर मग हे 2 बेरीज झाली आणि मग तसं झालं. एलसीएम न करा किंवा पहिल्या मेथड न करा सारखंच आहे. फक्त एलसीएम न फायदा कुठं होतो तुम्हाला सांगतो. फायदा होतो इथं, फायदा या ठिकाणी होतो. तुम्हाला कसा फायदा होतो की हे एवढे मोठमोठ्याले गुणाकार करण्याची गरज नाही पडत. मग या ठिकाणी काय करणार आपण, इथं बघा याचा याला भाग दिला तेवढाच भाग जाईल, एवढाच भाग जाईल, याचाला भाग दिला तेवढाच भाग जाईल, म्हणजे 28चाच भाग जाईल. इथे कितीचा भाग जाईल तर इथं 20चाच भाग जाईल. हे चालले गेले, आता हे चालले गेले. आणि इथे कितीचा भाग जाईल तर इथं 35चाच भाग जाईल. मग इथं काम काय पडते माहिती आहे का, याचा गुणाकार
म्हणजे 3×8 = 24, 2 3 2 6 2 किती 8 84 झाले. प्लस हे तोंडी 40 प्लस हे 35 बरोबर. ह्या तिघांची जर बेरीज केली तर ते किती येतं तर अशी येतं 5 4 9 3 आणि 4 7 7 आणि 8 15 भागिले 140. मग 140 एक 140 इथं एक येतो 140 एक 140 हे बघा 140 एक 140 उरले किती 19 आणि हा जो 3 आहे हा 3 किती 4 म्हणजेच आन्सर आला 4.19 बाय 140. आता या ठिकाणी बघा आपण काय करतो तो की हा 5% म्हणजेच काय 5% म्हणजे तुम्ही पाठच केलेला आहे ते म्हणजे 21/20 बरोबर की नाही. 5% म्हणजेच 21/20 असं केलेलं होतं तुम्हाला मी पाठ करायला लावलेलं होतं. कसं झालं बरं ते 5% म्हणजे 105 100 मिळवायचे 5 मध्ये आणि 100 भागिले द्यायचे म्हणजे काय होते 5 2 10 आणि 5 1 5 5 2 10 इथे 0 म्हणजे 21/20 होते. आता पाठच झालेला आपल्याला 5% म्हणजे 21/20 गुणिले किती वेळा करावं लागते 3 वर्ष म्हणजे 3 वेळेस गुणाकार करावं लागते 21/20 गुणिले 21/20 आणि गुणिले 78 करावं लागते. आता आपण हा शून्य गायब केला हा शून्य गायब केला हा शून्य गायब केला हा शून्य गायब केला. आता असा भाग देऊ शकतो आपण या ठिकाणी कसा भाग देऊ शकतो आपण डझंट मॅटर 2 1 2 2 3 6 उरला 1 2 9 18 39 चा भाग केला. परंतु हे 2 उरले आणि हे 40 उरले. आता या ठिकाणी आपण 20 चा पण भाग असा देऊ शकतो याला 2 न पण भाग देऊ शकतो. आता आपण 2 न जर भाग दिला तर 2 1 2 2 आहे 20 आणि उरले 10 म्हणजे 2 पंचे 10 इथं झाले 10.5 म्हणजे याच्या निम्मे 10.5 झाले. याला आपण काय करू शकतो याच्या निम्मे आपण असं करू शकतो 20 1 20 आणि 20 1 20 1 चा ज्यावेळेस 10 होते तरी भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग आपण द्यायचा इथं. आता 100 होतात म्हणजेच 20 पंचे 100 होते इथं असं होते. आता सगळ्याचा गुणाकार केल्यानंतर जे काय अमाऊंट येते त्याच्यातून 7800 मायनस करावं लागते म्हणजे गुणाकाराचाच या ठिकाणी खेळायचे असते जास्त. आता मित्रांनो या ठिकाणी बघा 1.05 गुणिले 10.5 गुणिले 21 गुणिले 39 या ठिकाणी आपण ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला स्क्वेअर जरी काढला तरी चालते. म्हणजे कसं 105 चा स्क्वेअर म्हणजेच 10 चा वर्ग म्हणजे 100 5 चा वर्ग म्हणजे 25 5 2 काय होते 10 आणि 10 2 काय होते 100 म्हणजे या ठिकाणी टाकले आपण 100 इथं 5 इथं 2 0 1 1 म्हणजे याचं झालं 11025. जर असं नाही काढतो म्हटलं तर दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला आन्सर काढता येते याचं 105 चा स्क्वेअर जर म्हटला तर तुम्हाला 5 चा स्क्वेअर 25 येतं 5 चा स्क्वेअर काय ते 25 त्या 10 च्या पुढचा 11 जर घेतला तर हे येतात 110 असं डायरेक्ट पण निघून जात. मग इथं एका अंकानंतर पॉइंट आहे इथं 2 अंकानंतर पॉइंट आहे म्हणजे इथं 3 अंकानंतर इथं पॉइंट यायला लागेल म्हणजे 11.025 आले. त्याच्यानंतर याचा गुणाकार तुम्ही करू शकता तो असा बाजूला करायचा थोडा. इथं काय येणार आहे 21 गुणिले 39 9 1 9 9 2 18 झालं 3 1 3 3 2 6 म्हणजे इथं जर असं केलं 9 इथं 1 झाला इथं आले 8 819 झाले 819. आता 819 गुणिले 11.025 करावंच लागते तिचा क्रम प्राप्तच आहे काहीच आपल्याला तडजोड नाही आहे त्या ठिकाणी. आता इथं 819 किंवा 11.025 11.025 गुणिले 819 आपल्याला करणे क्रम प्राप्तच आहे. 9 5 45 4 हातचे 9 2 18 18 आणि 4 होतात 22 इथे 22 झाले 9 1 9 आणि 9 1 9 झालं इथं क्रॉस मारला इथे 1 म्हटलं तर हीच संख्या येणार आहे 5 2 0 1 1 इथे क्रॉस आणि इथे क्रॉस 8 पंचे किती 40 4 8 2 16 आणि 4 किती होतात तर 20 होतात 2 इथं 0 आहे म्हणून 2 टाकला 8 1 8 आणि 8 1 8 इथे 5 आले इथे 7 आले इथे 4 आले इथे 9 आले इथे 2 आले इथे 0 आला आणि इथं आला 9. मग 3 अंकानंतर पॉइंट आहे म्हणून इथं 3 अंकानंतर पॉइंट आला. हे आज झाला प्रॉपर आणि प्रॉपर अंतिम रक्कम 9029.475
त्याच्यातून हे 7800 वजा केले की मग फायनली आन्सर येतं 475. इथे येतं 9, इथे येते 2, इथे 2 येतं आणि इथे 1 येतं. 1229.475 येते. 1229.475 म्हणजे या ठिकाणी आन्सर 1229.475 तुमचा यायला पाहिजे.